ती उमेदवार जाहीर केली। गेले 10 वर्ष श्रीकांत शिंदे त्यांनी कल्याण लोकसभेमध्ये जे प्रचंड काम केलेलं आहे, लोकसभेमधील खासदार कशा पद्धतीने काम करतो याचं हिंदुस्थानातील एक उदाहरण आहे। लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद त्यांना आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी स्वागत करतो की त्यांनी त्यांना आज उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे। वास्तविक पाहता आपण जर पाहत असाल की आपण बोलताय लोकांचा, काही लोकांनी त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा त्यांना विरोध नाही आहे। गेल्या 15-20 दिवसापासून स्वतः कॅबिनेट मिनिस्टर रवींद्र चव्हाण आम्ही स्वतः संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र बैठका घेतोय आणि त्या दृष्टीने कामाला लागलं। परंतु काल ज्यांनी विरोध केला ते गणपत गायकवाड यांचे जे काही समर्थक मंडळी होती, त्यांना असं वाटतंय की अशा पद्धतीने विरोध केला तर गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला पाठीशी घातल्यासारखं होईल। परंतु त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव गणपत गायकवाड यांची सुटका करून घेण्याकरता अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट करत आहेत, अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याला भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही बाजूने पाठिंबा नाही आहे। केवळ वैयक्तिक कारणास्तव गणपत गायकवाड यांची मंडळी अशा पद्धतीने काम करत आहेत। पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जो गोळीबार केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याला श्रीकांत शिंदे जबाबदार नाही आहेत। आपण जशा पद्धतीने कृत्य केलं तशा पद्धतीने न्यायनिवाडा त्या ठिकाणी होणार आहे। त्याकरता अशा पद्धतीने वागण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही आहे। कुठे प्रेशर टॅक्टिक्स करतायत भाजपचे पदाधिकारी। मी पुन्हा सांगतोय, भाजपचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून कोणीही करत नाही आहे। सगळेजण श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारामध्ये अग्रेसर आहेत, सगळेजण काम करतात। परंतु ही जी काही मंडळी आहेत ते केवळ ते झालेलं कृत्य पाठीशी घालण्यासाठी अशा पद्धतीने काम करतात। सर, कल्याणचा जी जागा होती त्याचा तिढा सुटलेला आहे किंवा ती जाहीर झालेली आहे। ठाण्याचा तिढा आहे, खूप इच्छुक देखील आहे, तुम्ही देखील इच्छुक आहात, काय सांगाल? हे बघ, कल्याणचा तिढा वगैरे काही नव्हता, कल्याणचा काही तिढा नव्हता। त्या ठिकाणी विद्यमान खासदार प्रचंड चांगल्या पद्धतीने काम करतात। ठाण्याचा जो विषय आहे योग्य वेळी निर्णय होईल, ही सीट शिवसेनेलाच मिळणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून येतोय। मुख्य नेते आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पासून निर्णय घेतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।